काय मिसेस अमृता लिंबराज कदम नवऱ्याची वाट बघताय वाटत. काय सासूबाई तुम्ही पण माझी वाट बघताय वाटत. वा छान ब्युटिफुल. काय फॅमिली आहे. वा आमरे त्यांना आत घेऊन जाण झोपव. मंजू आली तर उगाच तिच्या समोर तमाशा नकोय सगळं. ए अम्मो तुम्ही माझीच वाट बघताय ना का दुसरं कोणी येणार आहे इथं. ए ही डोळे वटारून काय माझ्याकडे बघते. 1 आणि 2 लायकीत राहायचं नाहीतर तुमच्या दोघींना पण चांगलंच माहिती की मी तुमचं काय करू शकतो ते. काय अगं इथं काय वाट बघत थांबली. जाके आतमध्ये ताटवाड. चल सासूबाई चला जेवायला तुम्ही पण येताय का. चाललो मी. ए आमरे. अरे मॅडम तुम्ही इकडे कशा काय. रातच्याला सर्व ठीक आहे ना. आम्ही इथंच असतो. आओ अगदी देवासारखं भेटला तो. मला एक मदत पाहिजे होती. काय ना मी गाडी घेऊन निघाले होते कलेक्टर ऑफिसला. गाडीच बंद पडली हो म्हणून शॉर्टकट घेतला आणि रस्ता चुकला. हो मॅडम आहे ना तुमच्या भावासारखंच आहे मी. या या बसा मॅडम. लय थकला असाल तुम्ही. या बसा. या मॅडम बसा बसा. मॅडम तुम्हाला पाणी पाहिजे का. हा द्या ना. हो मॅडम थंडी आहे. आमचं काय रोजच आहे. घ्या. नाही नको राहू दे. तुमच्या भावासारखं आहे मॅडम मी. घ्या. घ्या थंडी आहे मॅडम घ्या. घ्या पाणी घ्या. हा थँक्यू. थँक्यू. लय दमले होते अहो. कवापासून नुसतं चालतेच आहे. हो मॅडम अशा टायमिंगला एकट्याने प्रवास करायचा नसतो. मग गडी असो बाई असो की पोलीस असो रात्रीचं फिरायचं नसतं. होय अहो पण काय करू माझा बी नाईलाज झाला. गाडी बंद पडली अचानक आणि दुसरी गाडी बी मिळेना. एक मिळाली होती ती बी बंद पडली म्हणून असं पायपीट करत यावं लागलं. हो मॅडम थोडं आमच्याबरोबर जेवण करून घ्या. नाही अहो नको तुम्ही घ्या जेवण. अहो मॅडम पुढं घनदाट जंगल आहे. आम्ही येतो की सर्व तुम्हाला सोडायला. 4 घास खाऊन घ्या की जर तुमच्या जीवाला बी जरा बरं वाटेल. हे वाढ रे मॅडमला. अहो मॅडम कुठे चाललंय. हात धुवून घेते. बरं बरं ठीक आहे ठीक आहे. मॅडम घ्या 2 घास खाऊ.
ह्यो सत्या तिच्या बरोबर थांबलाच कसा काय? सत्याच्या डोक्यात तर राग आहे तिच्याबद्दल, आणि फक्त सत्याच्या नाही तर तिच्या बी डोक्यात राग आहे सत्याबद्दल. नाही नाही, ती नाही थांबायची त्याच्यावर इतकाही. जर थांबलीस तर तरी बी एवढा वेळ सोबत राहून मैत्री झाली असेल तर पुन्हा दोघं जण गोड तर झाले नसतील ना? मम्मी कसला विचार करता एवढा? सत्या भाऊजी आणि तुमच्या एक सुनबाई आता काय करत असतील असाच विचार करताय ना? त्यांच्या चुकून पॅचअप वगैरे झाला असेल असंच वाटतंय ना तुम्हाला? मला बी तसंच वाटतंय बघा. एकतर एवढा काळोख, आणि अशा काळोखात दो बिछडे आशिक. बया केवढी मज्जा. मम्मी मी तर असं ऐकलंय का डिस्टन्स असला का जवळीक अजूनच वाढते. आणि हे तर सत्य भाऊजी आणि त्यांच्यात पार 7 समुद्राला एवढा डिस्टन्स होता बघा. बया मग ते तर किती जवळ आले असतील. मला तर वाटते का सत्य भाऊजी उद्याच्या उद्याच त्यांना घरला घेऊन येतील बघा. उद्याच गृहप्रवेश. ज्यांना घराबाहेर काढण्यासाठी पर रक्ताचं पाणी केलं होतं का नाही ते उद्याच्या उद्याच घरी येतील बघा. आणि मग तुम्हाला ऑर्डर सोडण्यात येतील का मापाना उंबऱ्यावर ठेवा, सुनबाईंना घरात घ्या. बया आणि सुनबाई बी ठपकन माप ओलांडून घरात येते. काही खरं नाही. मग सगळं त्यांचंच ऐकायला लागतंय बघा. सगळी कामं तुम्हालाच करायला लागतील. तुम्ही पार त्यांच्या ताटाखालचं मांजर व्हाल, मांजर.